कनेक्ट झालो, मी म्हणतो प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स म्हणजे प्रगतशील दूध उत्पादकांच्या आपण जिथं जिथं मीटिंग घेतल्या किंवा जिथं जिथं माझं तुमच्यासोबत इंटरॅक्शन झालं तिथं तिथं प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगत आलोय की एक हेल्दी गाय किंवा एक हेल्दी जनावर ओळखण्याचा म्हणजे मानस जर काय असेल तर ते जनावरांचं रुमेन आहे. बघा इथे 1, 2, 3 खूप छान आणि सुंदर पॉइंट आहेत. रुमेन इज द रिअल इंजिन ऑफ काऊ. बघा ज्या वेळेस मला वाटतं मी बऱ्याच ठिकाणी आमच्या सरांचे लेक्चर ऐकले किंवा बरेच तज्ञ मंडळी बोलत असतात की बाबा गाय गाय ही आहे ना, गाय म्हणजे आपला गोठा. मी पण बऱ्याच ठिकाणी बोलतो की आपला जो गोठा आहे तो गोठा म्हणजे काय आहे, एक फॅक्टरी आहे. बरोबर आहे, गोठा ही फॅक्टरी आहे किंवा दुकान आहे. दुकान समजून व्यवसाय करायचा, ही माझी फॅक्टरी आहे. ह्या फॅक्टरीमध्ये मी एवढे पैसे लावलेत, या फॅक्टरीमध्ये माझी एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. तर ह्या फॅक्टरी मधल्या ह्या गायी म्हणजे मशीन्स आहेत. बघा मशीन्स, लक्षात आलं का तुमच्या? कारखान्यात एखादी वस्तू तयार होत असेल तर त्या कारखान्यात अनेक विविध प्रकारच्या मशीन्स असतात. तशी आपल्या फॅक्टरीतली गाय ही एक मशीन आहे. आणि या मशीनचा सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला असेल तर बघा इथं चित्रात सुद्धा तुम्हाला दाखवलंय. बघा मशीनचा सर्वात महत्वाचा पार्ट कुठला असेल तर ते रुमेन असते, रुमेन. आणि त्या रुमेनलाच काय म्हणलंय, रुमेन इज द रिअल इंजिन ऑफ काऊ. मग आता मला सांगा, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी उदाहरण दिले की बाबा आपल्या गाडी, आपली जी 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर आहे, तर त्या आपल्या वाहनानं आपल्याला चांगलं ऍव्हरेज द्यावं, आपल्याला चांगलं मायलेज द्यावं म्हणून आपण काय करतो, दर 3 महिन्याला किंवा एक ठराविक किलोमीटर झाल्यानंतर त्या वाहनाची आपल्या सर्व्हिसिंग करतो. सर्व्हिसिंग केल्यानंतर ऑइल बदली केल्यानंतर आपलं वाहन आपल्याला चांगलं ऍव्हरेज देतं. तसंच आपल्या ह्या फॅक्टरीतल्या मशीन कडून जर आपल्याला चांगलं ऍव्हरेज घ्यायचं आहे, या मशीन जर आपल्याला चांगल्या चालवायचे आहेत, तर जे इंजिन आहे त्या मशीनचं, ते इंजिन ऑप्टिमम कंडिशन मध्ये असलं पाहिजे. ऑप्टिमम म्हणजे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये, एकदम बेस्ट कंडिशन मध्ये, उत्कृष्ट कंडिशन मध्ये गायचं रुमेन जर असेल तर 101% नक्कीच आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांकडनं आपल्याला चांगलं उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ते कसं बघा मी तुम्हाला सांगतो. आपल्या गोठ्यातली एखादी हेल्दी गाय कशी ओळखायची, तर ती माझ्या गोठ्यातली गाय एखादी हेल्दी गाय आहे, ती गाय कमीत कमी 8 तास जर रवंत करत असेल गोठ्यामध्ये तर ती माझ्या गोठ्यातली गाय आहे, ती हेल्दी गाय आहे. मग 8 तास रवंत करायचं ते काय आम्ही घड्याळ लावून मोजत बसायचं का गोठ्यात, बाबा माझी गाय किती वेळ रवंत करते, माझ्या गायीनं, माझ्या 10 गायी आहेत, 10 गायीतल्या किती गायीने 8 तास रवंत केलं. पण मी काय म्हणतोय बघा, जर आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय करतोय, आपण सध्या आपला महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडे आता इथं तज्ञ मंडळी आहेत, लगड साहेब आहेत, पूर्ण महाराष्ट्रात फिरलेले आहेत, ब्रीडिंग साठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर आता सध्या महाराष्ट्र कुठं चाललाय, महाराष्ट्र एका वेगळ्या वाटेवर चाललाय. सगळेजण ब्रीडिंग 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 करतायत, परंतु हे ब्रीडिंगच्या पायऱ्या चढत असताना आपण कुठंतरी गायीच्या रुमेनवर दुर्लक्ष करतोय. किंवा असे इथं उपस्थित किती प्रगतशील दूध उत्पादक आहेत, त्यांनी फक्त आपल्या छातीवर हात ठोकून सांगायचं की साहेब मी माझ्या गोठ्यातल्या प्रत्येक जनावरांच्या रुमेनवर रोज काम करतो. बघा लक्षात ठेवा, आपण अशा कितीतरी कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स गायीच्या रुमेन पासून सुरुवात होतात. म्हणजे गायीचं रुमेनचा परफॉर्मन्स जर कमी असेल तर गायीला काय होणार, सगळ्यात पहिला तुम्हाला सांगतो, गायीचं रुमिनेशन प्रॉपर जर नाही झालं तर जे तयार झालेलं लॅक्टिक ऍसिड आहे फर्मेंटेशननं, त्याच्यापासून वोलाटाईल फॅटी ऍसिड प्रॉपर बनणार नाहीत, गायीचं दूध कमी निघणार, गायीच्या दुधाला क्वालिटी कमी निघणार. गायीला जर ऍसिडोसिस झाला तर त्याच्यामुळे गायीला लेमनेस होणार, लॅमिनायटिस होणार. गायीला लेमनेस लॅमिनायटिस ज्या वेळेस होतो त्यावेळेस बॉडीतल्या हिस्टमाइनचं प्रमाण वाढलेलं असतं, गाय स्ट्रेस मध्ये जाते, कॉर्टिसॉल हार्मोन तिथं सिक्रेट झालेला असतो, त्याच्यामुळे गायीच्या रिप्रोडक्शन वर परिणाम होणार आणि या सगळ्यांचं कॉम्प्लेक्स मास्टायटिस वर दिसणार. आज कितीतरी कमर्शियल गोठ्यांवरती म्हणतोय मी, माझं वाक्य नीट ऐका, कमर्शियल गोठा म्हणजे जिथं 50-60 गायी दुधाच्या आहेत असा गोठा, त्या कमर्शियल गोठ्यांमध्ये सुद्धा आज कमर्शियल गोठ्याचा मालक
आज 1500 रुपयाची इंजेक्शन वापरून त्रस्त आहेत. माझ्या गोठ्यामध्ये साहेब गायला आटवलं की मास्टायटिस होतो, माझ्या गोठ्यामध्ये गाय वेळली की मास्टायटिस होतो. का बरं? हे दोन ज्या कंडिशन आहेत, गाय आटवल्याची कंडिशन आणि गाय वेल्यानंतरची कंडिशन, ह्या दोन क्रिटिकल कंडिशन आहेत जिथं मास्टायटिस सगळ्यात जास्त होतो. मग आपण त्याच्यावरती काम केलंय का? मग ह्याच्यावरती जर सगळं काम करायचं आहे तर मी म्हणतो ह्या सगळ्या आपल्या डेअरी इंडस्ट्रीचं किंवा आपली जी गाय आहे गोठ्यातली किंवा आपला जो हा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाचं सगळं गमक, त्या व्यवसायाची सगळी जादू जर कशात असेल तर ती रुमेनमध्ये आहे. म्हणून आपल्या फॅक्टरीतलं, आपल्या दुकानातल्या ज्या मशीन्स आहेत, त्या मशीनचं जे इंजिन आहे ते इंजिन म्हणजे रुमेन आहे. त्या इंजिनची प्रॉपर सर्व्हिसिंग झाली पाहिजे. ते इंजिन ऑप्टिमम, ते इंजिन बेस्ट कंडिशन मध्ये असलं पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्या गायींपासून आपल्याला पाहिजे तेवढा परफॉर्मन्स काढू शकतो. मला ह्यातनं हेच सांगायचं होतं. आपण पुढे जातोय. आता बघा,